जय जय गुरु. गुरु. जय गुरु. जय गुरु. हम्म, हम्म. ते कुठपर्यंत झाले होते मला वाटतं? 6 झाले होते का? सहावा जरा. हा. चिंतनीय आहे विपदौ विपदाम आदौ एव आदाव एव प्रतिक्रिया आदाव नाही आदौ एव प्रतिक्रिया आदौ एव प्रतिक्रिया नकूप खननम युक्तम प्रदीप्ते वन्निना गृहे. हे झालेलं आहे ना मला वाटतं आधी की नाही? त्यातली दुसरं वाक्य जे आहे ना ते आपल्या लोकोक्तीला झालं होतं. अच्छा. हम्म. हे पूर्ण त्याचं सुभाषित आहे सुभाषित. हा. की हा ते अं, म्हणजे अं, विपदाम म्हणजे विपदाम आदौ म्हणजे एखाद्या संकटाला प्रतिक्रिया म्हणून रिॲक्शन म्हणून उत्तर देण्याच्या ऐवजी हा आधीच त्याच्या आदौ म्हणजे आधीच चिंतन करणं हे जास्त चांगलं. हम्म. नाहीतर आणि त्याचं मग उदाहरण दिलंय की नकूप खननम युक्तम प्रदीप्ते वन्निना गृहे. आग लागल्यावर विहीर खणण्याचा उद्योग हा काही योग्य नाहीये असं. हम्म. आपण असं तहान लागल्यावर विहीर खणायचं असं म्हणायचं नाही. हा. हा हम्म. हा बरोबर. बरोबर. याचा दुसरा पण एक हे असतो म्हणजे हा. मतितार्थ आहे की हा. बऱ्याचदा एखादं संकट आलं की चर्चा करताना काही जण हे हम्म. त्याच्यावरचं काहीतरी लॉंग टर्म सोल्युशन सांगायला जातात. हम्म. 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 म्हणजे मग त्यांना सांगावं लागतं की की ठीक आहे तुम्ही म्हणता ते ठीक आहे पण हम्म. आता नाही का आता ही जी खरंय. हा म्हणजे प्रतिक्रिया आता विहीर खणणं हा उपाय नाही आता टँकरच बोलवायला लागेल पाण्याची नाही का हम्म. असं. म्हणजे नाही का आता विहीर खणूनही काही उपयोग नाही असं म्हणजे आता उपाय काय आहे भलेही तो उपाय चांगला असेल पण तो आता चांगला व्यवहार्य आहे का असं त्या दृष्टीने म्हणजे नाही का. आधीच काळजी घ्यायला पाहिजे एखाद्या संकटाची असं. हा आदौ आदौ ही चिंतनीय असं. हा. सर विपदाम. एक. हा हम्म. आधीच्या बोला. श्लोकामध्ये ते मला चौथ्या श्लोकाचं जरा म्हणजे दोन वाक्य लक्षात येत नाही. गुणी व्हायचा प्रयत्न करा विनाकारण धावपळीचे काय कारण, आणि मग दुसरं एकदम वाक्य भाकड गाय घंटा बांधून सुद्धा विकली जात नाही. हे दोन वाक्यांचा जरा एक मला विचार. हेच विचारायचं होतं आज की मला ते कळलेलं नाही. क्षीर हम्म. विवर्जिता. विवर्जिता. हा. तर गुण. नाही, पहिल्या वाक्याचं आणि दुसऱ्या वाक्याचं काय हे असेल. हा सांगतो ना. तर गुणेषु यत्न क्रियता म्हणजे गुणेषु म्हणजे काय हम्म. गुणांमध्ये हा म्हणजे यत्न क्रियता म्हणजे की गुणांमध्ये क्रिया करण्याचा किंवा काम करण्याचा प्रयत्न करा. हम्म. असं किम आटोपै किम प्रयोजन. आटोप म्हणजे काय ओरडा आरडा थोडक्यात. हा तर ओरडाआरड्याचा काय उपयोग म्हणजे नुसतं जसं बाजार हे जे बाजारात असे खूप लोक बघा तुम्ही म्हणजे पूर्वीच्या काळात असायचं हल्ली आता तसं दृश्य दिसत नाही सहसा पण पूर्वी असं दिसायचं की बरेच ओरडाआरडा करून गिऱ्हाईकांना लोक आकर्षित करायचे. भाज्या धान्य किंवा विशेषतः गावच्या बाजारांमध्ये हा ओरडाआरडा करून. तर मग त्या वातावरणाला अनुसरून हा हे केलेला आहे की अरे तुझा माल जर चांगला असेल तर तो विकला जाईल एवढा आरडाओरडा का करतोयस तुझा जर धान्य भाजी काय असेल सामान माल चांगला असेल तो विकला जाईलच ना. तर मग इथं मग आता त्याच्याशी संबंधित असा की पूर्वीच्या काही गावांमध्ये जनावरांचाही बाजार भरत असे ना. तर आणि मग त्या जनावरांच्या बाजारामध्ये तुम्हाला जर म्हणजे गाय विकायला आणायचे लोक तर मग तुमची जर गाय दुभती असेल तर ती आपोआप विकली जाईल. तिच्या गळ्यात कुठली घंटा किती मधुर
आवाज करते किंवा बाकीचे डेकोरेशन आहे त्याला काही महत्व नाहीये असं. म्हणजे आटोप म्हणजे काय इथं, की बाह्य आरडाओरड किंवा अट्रॅक्शन्स, ज्याला आपण मार्केटिंग टॅक्टिक्स म्हणतो असं. नाही का? पूर्वीच्या काळातल्या मार्केटिंग टॅक्टिक्स म्हणजे याच की ओरडायचं, लोकांचं गिराहिकांचं लक्ष वेधून घ्यायचं वगैरे वगैरे. तर आता हे गायींच्या गळ्यात चांगल्या सुमधुर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घंटा बांधून हं, तुमची गाय विकली जाणार आहे का नाही विचारणारा जो आहे तो विचारणार की म्हणजे ही दूध किती देत असेल, तर नसेल देत तर कधी द्यायला सुरुवात करेल वगैरे. नाही का? हा, म्हणजे त्या गाईचा गुण चांगला गा- पाहिजे. गाईचा गुण काय? दूध देणे. हं. नाही का? तसं तर तो हा. तो गुण कसा आहे असं. म्हणजे तुम्ही आता हे घंटा एक उदाहरण झालं, पण उदाहरणार्थ त्या गाईला अगदी तुम्ही खूप सजवून डेकोरेशन करून जरी हा. बाजारात नेलं तरी म्हणजे. आणि पूर्वी आम्ही म्हणजे मला आठवतं की लहानपणी आम्ही त्या गावाच्या बाजारात जायचो, आठवडी बाजारात तशा. म्हणजे मग रे काही म्हणजे गंमत बघायला म्हणून आम्ही जायचो असं. म्हणजे कोणी असं सजवून आणलेलं हे केलेलं वगैरे. पण आम्ही काही गिराईक नव्हतो, आम्ही आपली ती गंमत बघायला जायचो. म्हणजे तुमच्याकडे खरी गिराईक जी येणार ती ती सजवण्याने आकर्षित नाही होणार, ती तिच्या गुणांनी आकर्षित होणार. आणि म्हणून गुणेषु यत्न हा क्रियता. म्हणजे गुण वाढवण्याचा प्रयत्न करा. विवर्जिता हा. विवर्जिताचा काय अर्थ घ्यायचा? क्षीर विवर्जिता. विर्वाजिता क्षीर म्हणजे चुक. दूध. क्षीर म्हणजे दूध. क्षीर दूध विवर्जित म्हणजे दूध नसलेली, दूध न देणारी असं. वर्जित असलेली असं त्याच म्हणजे. विवर्जित. वर्जित म्हणजे हा, वी उपसर्ग लागला ना, आणि वर्जित. हो, वर्जित म्हणजे जिला दूधच येत नाही अशी गाय ती. दूध दुभती, हा, दुभती गाय देण्यात म्हणजे विकली जाईल. याचा अन्वय असा आहे की क्षीरविवर्जिता हा गाव हा, गौचं बहुवचन गाव हा म्हणजे हम्म. क्षीरविवर्जिता हा हे जे आहे त्याचं विशेषण, त्या गायींचं विशेषण हो, क्षीरविवर्जिता. वर हा असं तो विवर्जित. विर्वाजिता झालाय. हा. हम्म, विवर्जिताहा. हा. तर क्षीरविवर्जिता हा गाव हा घंटाभिः न विक्रियन्ते. हम्म. इथे लिहिलं जायचं तसं. हो हो क्षीरविवर्जिता गाव हा घंटाभिः न विक्रियन्ते असा. समजलं शुभांगी ताई? हो हो हो. हो. हम्म. माझं पण शुभांगी. हा? हो, नाही, नाही नाही. त्यांनी पण विचारलं होतं मला वाटतं की हो मला हो, याच प्रश्न आहे बरोबर म्हणून. माझं माहेरचं नाव शुभांगी आहे ना, म्हणून मलाही हो वाटलं. हो. तर नेहमीच मला शुभांगी म्हटलं की असं वाटतं. अच्छा. ओके ओके, हा, आता सातवा. सातवा. भोगान हो, कळलं. भुक्ता. हा. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. भुक्ता हा. तपोन तप्तम वयमेव तप्ता. कालो न यातो वयमेव याता. कृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. फार असा आध्यात्मिक अर्थाचा श्लोक आहे हा. हम्म. की भोगान भुक्ता म्हणजे आपण म्हणतो की मी सर, हा बोला. अन्वयाचंच फक्त दिसतंय, अर्थ आणि श्लोक दिसत नाही मला, म्हणजे स्क्रीनवर. का बरं असं तर होतंय आज? अं, सरकवती. आता आता दिसतंय. नाही, नाही दिसत आहे. अन्वयच फक्त. हा हा, अं, आता आलाय. नाही तर नाही नाही. हा आता दिसतंय. हा आता हो दिसतंय हो, का? आता दिसतंय. दिसतंय दिसतंय. ठीक आहे. भोगान भुक्ता वयम एव भुक्ता. म्हणजे काय आपण म्हणतो की मी चांगल्या म्हणजे भोगांचा म्हणजे सुखांचा भोग घेईन असं होत नाही. हम्म. ते भोगच आपल्याला म्हणजे ते भोग आपल्याला भोगतात. असं म्हटलेलं आहे. हा. कुठल्या अर्थाने की जेव्हा आपण भोग घेतो जेव्हा एखादी वस्तू जेव्हा आपण भोगत असतो तेव्हा अशी कल्पना करा की ती पण आपल्याला भोगत असते. नाही का? जसं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी
असंच कधीतरी आम्ही बोलतो घरामध्ये, आमच्या घरी आम्ही कुत्रे पाळलेले आहेत ना, तर आम्ही त्यांना पाळत असतो, म्हणजे पाळतो, सगळं देतो, फिरवतो वगैरे वगैरे सगळं. मग कधीतरी आमच्या मनात येतो की त्यांच्या मनात काय विचार येत असेल, की बघा हे सगळे आपल्याला आपल्या कामाकरता हे नेमलेले आहेत, हा माणूस आपल्याला फिरायला नेतो, हा माणूस आपल्याला जेवण देतो, नाही का, असं. तर म्हणजे ज्या वस्तूंना आपण भोगतो, तर ती वस्तू पण आपल्याला भोगत असते, आपणच भोगल्या जातो. एक. दुसरं, वयम अपि वयमपि न तप्तम एव तप्तः, म्हणजे आपण अं, म, हम्म, 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 हम्म. एक मिनिट, त्याचा मूळ श्लोक बघतो काय आहे ते. हम्म, हम्म. हा. तपो न तप्तम वयमेव तप्ताः. हम्म. तर तपो न तप्तम म्हणजे हे कोणाला उद्देशून आहे, की कोणी म्हणतात की आम्ही व्रत करतो, तप करतो. हम्म. तर तपश्चर्येनी किंवा व्रत वैकल्यांनी काय व्हायला पाहिजे, माणूस शुद्ध व्हायला पाहिजे, स्वच्छ व्हायला पाहिजे, नाही का, अंतर्बाह्य शुद्धी व्हायला पाहिजे त्याची, बरोबर, तपश्चर्येनी. पण कधी कधी असं होतं, कधी कधी असं दृष्टीस पण पडतं, की त्या तपाने तो माणूसच खंगून जातो. हम्म. म्हणून इथं तो हे आहे की, म्हणजे तपान तपता वयमेव तपता, म्हणजे आम्ही तप नाही केलं, तपाने आम्हाला तापवलंय असं. हम्म. कालो न यातो वयमेव याताः. म्हणजे आपण म्हणतो आता, कालो न यातो म्हणजे काळ येत नसतो, आपण तिथे जात असतो. जसं आपण प्रवासाला जातो आणि आपण म्हणतो, अरे पुणे आलो, पुणे आलो. पण पुणे नसतं येत, पुणे आहे तिथंच आहे, आपली गाडी किंवा आपण तिथं पोचलेलो असतो, राईट. पण आपल्या मनात काय येतं, पुणे आलं, लोणावळ्याला आलो, पुणे आलं, वगैरे वगैरे. तर तसं कालो न यातो, किंवा आता म्हणतो आता ऑगस्ट महिना येईल, सप्टेंबर येईल, दिवाळी, गणेशोत्सव येतील. गणेशोत्सव कुठे येत नसतात, आपण तिथपर्यंत जात असतो, राईट. हम्म. आणि तृष्णान जीर्ण, शेवटचं वाक्य महत्वाचं आहे. तृष्णान जीर्ण वयमेव जीर्ण. हा. तृष्णा म्हणजे काय, आपली जी पिपासा किंवा इच्छा जी असते, तहान किंवा भूक कशाचं, हम्म, तर आपली एखाद्या तृष्णा किंवा भोग भोगून किंवा हे करून आपली ती इच्छा पूर्ण होते का कधी, नाही. हम्म. इच्छा ही वाढतच जाते. इच्छा पूर्ण, आता मी खाल्ले होते, आता काल गुलाबजाम खाल्ले, आता मी महिनाभर आता मला गोड नको असं होतं का कधी, नाही. जेवढा आपण खात जाऊ तेव्हा अजून त्याची, ज्याला म्हणतो आपण, चटकच लागते, नाही का, कुठल्याही विषय सुखांची, नाही का. तर हम्म. हम्म. मग त्या अर्थाने म्हटलं की तृष्णा न जीर्ण, म्हणजे तृष्णा म्हातारी होत नाही, किंवा तृष्णा जीर्ण म्हणजे जुनी किंवा संपायला आलेली, त्याला आपण जीर्ण म्हणतो. तर ती इच्छा जी असते आपली, ती संपायला येत नाही कधी. वयमेव जीर्ण, आपणच जीर्ण होत जातो. बरोबर आहे. तर हा हम्म. म्हणजे, ज्याला अदर पर्स्पेक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो, हा, आपल्याला वाटतं की आपण या सगळ्या जगाच्या केंद्रस्थानी आहोत, मी भोगतोय, मी तपश्चर्या करतोय, किंवा मी इथं म्हणजे, किंवा आता पुन्हा आलं, आता हे येईल ते येईल, तसं काही नाही, आपणच सगळीकडे जात असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आपल्या ज्या इच्छा आहेत त्या काही भोगल्याने त्याने काही त्या इच्छा कमी होणार नाहीये, त्या अजून भडकणार आहेत. मला वाटतं आधीचं उपाय हे होतं का सुभाषित, की वन्नीने म्हणजे आगीमध्ये तूप टाकल्याने आग काही शांत हम्म. होत नाही, ती भडकते उलट, हम्म. असं, हम्म. नाही का, असं. ठीक आहे. मोठा अर्थ आहे, हो, मोठा गहन अर्थ जरा. गळा अर्थ येतो. हम्म. जसं एक ना, संस्कृत मध्ये मी नंतर सुभाषित पाठवेल, हम्म. की असं एक संस्कृतने एक सुभाषित आहे, त्याचा अर्थ असा की एक आशा नावाची एक आश्चर्यकारक शृंखला आहे. हम्म. हम्म. आशा नावाची या जगामध्ये एक आश्चर्यकारक शृंखला आहे,
की जी बांधली असता आपण धावत सुटतो तिच्या मागे. हम्म, हम्म. हम्म, आणि जिची जी मोकळी केली की आपण थांबतो. म्हणजे जसं नाही तर साखळदंडाने काय होतं की मनुष्य किंवा ज्याला बांधला जातलेला असतो साखळदंड तो स्थिर राहण्यासाठी. पण आशा नावाची म्हणजे क्वचित आश्चर्य शृंखला अशी काहीतरी आशा नाम असं काहीतरी. हा. आणि मग त्याचं पुढे येते की ही आशा नावाची शृंखला अशी आहे की जिला ती बांधली जाते, ज्या माणसाला ती बांधली जाते म्हणजे ज्याला आशा मागे लागते तो धावत सुटतो, तो स्थिर राहत नाही, तो त्याच्या मागे मागे फरफटत जातो. आणि ज्याला आशेने बांधलेलं नसतं तो स्थिर असतो असं. उलट म्हणजे हा. म्हणजे म्हणून त्याला ते आश्चर्यकारक हा, हा आश्चर्य शृंखला साखळदंड म्हणून तोडले म्हटलेलं आहे. की उलट तो पळणार तर उलट झालं. बरोबर बरोबर. हम्म. हा. पाठवा, हा श्लोक पाठवा. हो हो, जरूर. हा. क्षते प्रहारा निपतन्ते भीक्ष्णम धनक्षये वर्धति जाठरोग्निः आपत्सु वैराणि समुद्भवन्ति छिद्रेष्वनर्था बहुली भवन्ति. बहुली भवती, हे शेवटचं होतं एकदा. हे झालं ना. छिद्रेश्वर बहुली बरोबर. भवन. हा. तर आता याच क्षते अभीक्ष्णम प्रहारा निपतंती म्हणजे हम्म, काय की एखादी आपलं जखम झाली. म्हणजे पूर्वीच्या काळी होतं, हल्ली ड्रेसिंग वगैरे आलेले आहेत सगळे. पण तुम्हाला हे लहानपणचा काळ जर आठवत असेल तर जखम झाली की ती सारखी फुटायची काही ना काही खेळताना म्हणा किंवा काय करताना. म्हणजे मूळ जखमेला लागणं एवढं महत्वाचं नसायचं, पण ती तिच्यावर अनेक वेळा जखमवून मग ती चिघळायची. बरोबर. त्या अर्थाने. हम्म, बरोबर. हम्म. हो. तसं नंतर धनक्षये जाठरोग्नी वर्धती. नाही नंतर गरीब लक्ष, काय हा. हम्म. नाही नाही काही सॉरी. हा. हम्म. तर म्हणजे काय होतं की एखादी जखम झाली की त्याच्यावर सारख्या तिला परत परत त्याच्यावर प्रहार होत राहतात आणि ती पुन्हा पुन्हा चिघळत जाते असं. धनक्षय जाठरोग्नी वर्धती. कोणाचं तरी नव्हते एको येतोय मला वाटतं. हा. हम्म. तर धनक्षय म्हणजे धन एकदा पैसा संपला की भुकेचा आंगडोम वाढत जातो, पोटामध्ये उसळतो. खिशात पैसे नसले नाही का, खिशात पैसे असले तर आपल्याला कधी कधी आपण म्हणतो जाऊ द्या आज काही इच्छा नाही जेवायची नाही का. पण जेव्हा काही खिशात नसतं किंवा टंचाई असते तेव्हा ती भूक अजून आपली प्रखर होते असं. हम्म. नंतर अं, अं, आपत्सु वैराणी समभवंती. नंतर एखादं संकट आलं की नवीन नवीन शत्रू तयार होतात. म्हणजे संकटात मित्र कमी येतात आणि वैरी किंवा शत्रू म्हणजे त्रास द्यायला सुरुवात करतात नाही का. म्हणजे जसं आपण कुठल्या कुठल्या पिक्चर मध्ये वगैरे असं दाखवलं असतं ना की एखाद्यावरती कर्ज असतो खूप म्हणजे, पण तो छान मस्त जगत असतो. पण एकदा तुमचं नाव काहीतरी थोडं रुमर आली की तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये उदाहरणार्थ म्हणजे, की सगळे धनको असतात ते मागायला येतात नाही का. आपल्याला एकदम सगळे सगळे एकदम मागतात, नाही तर म्हणतात की घ्या घ्या लोन घ्या लोन घ्या असं. म्हणजे आणि बाकी पण व्यवहारामध्ये की शत्रू म्हणजे एक संकट आलं की अजून संकट किंवा अजून शत्रू निर्माण होतात की जे अजून संकट वाढवतात. आणि छिद्रेषु अनर्था बहुली भवंती. म्हणजे अनर्थ हे मग वाढतच जातात. एक भोग पडलं किंवा भोकांमध्ये मग ते अनर्थ म्हणजे जसं उदाहरण द्यायचं तर नावेमध्ये म्हणजे एक एक झाकायला जावं तर दुसरीकडनं किंवा म्हणजे एक 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 भोग बुजवायला जावं तर दुसऱ्या भोकातनं पाणी आत शिरतं असं नाही का. तर तसं संकटांमध्ये मालिका ही सुरूच राहते अशा अर्थाने हे सुभाषित आहे. म्हणजे संकट येतात ती म्हणजे एखादंच येत नाही, त्याच्या मकोमक एक शृंखलाच त्याची यायला लागते असं त्या अर्थाने. मग त्याची ती उदाहरणं आहेत की जखमेवरती सतत तिची गळते सारखं तिथंच लागतं. हा. गरिबी असली की सारखी भूक लागते.
संकट आले की अजून सगळे शत्रू पण जास्तीचे शत्रू निर्माण होतात. आणि छिद्रेषु म्हणजे एक म्हणजे छिद्र तयार झाली की अनर्थ वाढत जातात. अनर्थ म्हणजे म, म्हणजे वाईट गोष्टी जास्त जास्त वाढतच जातात असं. हम्म, असं. तर हे अभीक्षण म्हणजे काय? अं, म- अभीक्षण. हा, अभीक्षण म्हणजे पुन्हा पुन्हा. अभि त्याचा ओके. अभीक्षणम असं पण आहे, ज्याला आपण प्रतिक्षण असं म्हणतो ना, म्हणजे सारखे सारखं हा. असं. असं. अच्छा. हम्म, हम्म. ठीक आहे. पुढचा श्लोक मला वाटतं तुमचा 11 झालाय का माहिती नाही मला. सोपा आहे पण तो. अपूर्व कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात्. म्हणजे की हे भारती, भारती म्हणजे सरस्वती, तुझा हा जो कोश आहे, अयम कोश हा, अयम तव कोश हा, अपूर्व हा, कहा अपि अपूर्व हा विद्यते, हा असा कसा अपूर्व आहे. कसा? तर व्ययतो वृद्धी मायाती, जो खर्च केल्याने वाढतो, आणि आणि संचयात क्षय मायाती, आणि संचय केल्याने त्याचा क्षय होतो असं. वृद्धिम आयाती म्हणजे वृद्धीला जातो, आणि क्षयम आयाती म्हणजे क्षयाला जातो, म्हणजे कमीपणाला जातो असं. समजलं? विद्येचे किंवा म्हणजे सरस्वतीला म्हटलेलं आहे, सरस्वती विद्येची देवता आहे ना, म्हणून ही सरस्वतीचा जो खजिना आहे, तो खर्च केल्याने वाढतो, आणि संचय केल्याने म्हणजे विद्या वाढत जाते जेवढा वापर करू, नाही का. जसं आता मी तुम्हाला हा, संस्कृत तो एक श्लोक शिकवतोय. आला होता तो. हा, असा एक श्लोक आला होता ना आपल्याला आला पुढे होता. हा, मागे. तेच. हा, तसं तसं मी आता संस्कृत शिकवतोय, म्हणजे मी संस्कृत देतोय तुम्हाला, म्हणजे वेळ करतोय, पण त्यांनी माझंही पॉलिश होतं माझ्या संस्कृतच्या ज्ञानाचं. आणि जर मी क्षय मायाती संचयात मी जर कोणाला सांगितलं नाही, तर काय होईल, मी आहे ते पण विसरून जाईल, नाही का असं. हम्म, हम्म. हा, ठीक आहे. पण लोकोक्ती झाली होती अशी काहीतरी. अशी झाली, हो हो, असे 2-3दा हो. झाले असतील. हा. हा. हम्म. तर पुढचा श्लोक आहे, अं, द्राक्षा म्लानमुखी जाता शर्करा चाश्मतांगता सुभाषितरसं दृष्ट्वा सुधा भीता रसंगता. हम्म. तर हे सुभाषितांचं महत्व सांगितलेलं आहे. सुभाषितांचा रस म्हणजे आता तुम्हालाही जाणवत असेल की सुभाषितांचा जो रसास्वाद आहे, तो आनंद एक वेगळाच आहे, नाही का, त्या रसाचा आस्वाद, हो. नाही का. हो. हा, हो. तर मग आता त्याच्यावरतीच त्या कवीनी एका अजून एक सुंदर पद्धतीने त्या सुभाषितांच्या रसास्वादावरतीच एक सुभाषित केलेलं आहे. कसं? तर म्हणजे आधी बघूया आपण. सुभाषित रसम दृष्ट्वा, म्हणजे सुभाषितांचा असा रस, अपूर्व रस, हा, अपूर्व आनंद. रस म्हणजे काय? ज्याने आनंद मिळतो तो रस, नाही का. हो. हं, बरोबर. तर सुभाषितांचा रस की ज्याने लोकांना इतका आनंद मिळतो, असा बघून काय काय झालं, तर द्राक्षाम्लानमुखी जाता, म्हणजे द्राक्ष जी असतात ना, की जी रसदार असतात, आणि त्याच्यापासून म्हणजे पूर्वीपासून त्याचं द्राक्ष असो म्हणा किंवा मदिरा वगैरे म्हणा तयार करत असतील, म्हणजे चांगले चांगले रस लोकांच्या दृष्टीने. हा, तर ते द्राक्ष सुद्धा म्लान झाले, म्हणजे सुकून गेले. हम्म. साखर तर अश्मतांगता, साखरेचा तर दगड झाला. हम्म. हा, आता इथं हे थोडस कसं आहे, की द्राक्षा म्लानमुखी जाता म्हणजे की म्हणजे जशी एक वेळ आली की द्राक्ष सुद्धा गळून त्याचे बेदाणे होतात ना, तसं. हम्म. हम्म. त्या अर्थाने शर्कराच्या अश्मतांगता म्हणजे तर साखर जी असते ती पाणी त्याला लागलं की साखरेचा दगड होतो ना, घट्ट, नाही का, असं खडा होतो, नाही का, तसं. हा, आणि असंच मग असा सुभाषितांचा रस बघून अजून काय झालं, सुधा भीता रसंगता. सुधा म्हणजे हम्म. अमृत. तर अमृत, अमृत सुद्धा घाबरलं
सुभाषितांच्या आनंदाला किंवा त्याच्या रसास्वादाला की रसंगता. रसंगता म्हणजे पाताळ लोकात गेलं, रसातल ज्याला म्हणतात ना. हम्म. रसा तळाला ते. हा, तुम्हाला माहिती आहे ना की जसं म्हणजे आपली पृथ्वीमध्ये असते, हा, आपल्या याच्यानुसार. मग भू भुवा स्वहा महाजना तपा सत्यम असे तिसरा लोक स्वर्ग लोक आहे, आणि शेवटी सगळ्यात सत्यम म्हणजे सत्य लोक आहे, वरती सात. आणि खाली अतल वितल सुतल असे खाली खाली पाताळ आहेत. आणि त्यातलं हम्म. शेवटचं जे पाताळ आहे सातवं खालचं, त्याला म्हणतात हम्म. रसातळ. मराठीत आपण म्हणतो ना की तो रसातळाला हो. गेला. तर रसातळ म्हणजे ऍक्च्युअल त्या एक पाताळाचं नाव आहे. सगळ्यात खालचं जे पाताळ त्याचं नाव आहे रसातळ. हम्म. हम्म. तर इथं सुधा भीता रसंगता म्हणजे काय, की अमृत सुद्धा घाबरून रसातळाला गेलं. तर आता इथं रसातळाला गेलं ही अशी कल्पना आहे की जेव्हा ते याचा प्रसंग झाला ना समुद्र मंथनाचा, आणि हम्म. त्याच्यानंतर ते धावपळ झाली. हा, दैवांना दिलं, यांना नाही दिलं. आणि मग विष्णूनी ते जे अमृत आहे, विष्णू पाताळात राहतात बरोबर, हा, खाली क्षीरसागरात अगदी खाली पाताळात. तर असं म्हटलं जातं की तिथं विष्णू आणि त्यांचे जे नागांनी अमृताचं जे रक्षण आहे ते नाग करतात. म्हणजे नागही पाताळातलेच असतात. आणि ते विष्णूच्या आज्ञेनुसार ते पाताळात त्या अमृताचं रक्षण करतात. हम्म. तर त्याला उद्देशून म्हटलेलं की सुधा भीता रसंगता म्हणजे की सुभाषितांच्या रसास्वादाला बघून अमृत सुद्धा घाबरलं. हा, आणि रसंगतात इथं सुधा हे स्त्रीलिंगी आहे, अमृताचं नाव स्त्रीलिंगी आहे, म्हणून रसंगता, हा, भीतागता असं. समजलं. तर अमृत सुद्धा रसातळाला गेलं आणि तिथे जाऊन बसलं असं. असं गमतीदार जरा सुभाषिताचं महात्म्य सांगितलेलं आहे. सर स्क्रीन जरा इकडे सरकवा ना, त्याचा अर्थ बघू. ओके. हा, द्राक्ष. हा, हा, हा. सुभाषितांचा रस बघून द्राक्षे सुकून गेली आणि साखर दगड झाली. अमृत भिवून ती रसातळाला गेली. अमृत म्हणजे सुधाच म्हणूया आपण, किंवा मग अमृत भिवून ते रसातळाला गेले असं म्हणायला पाहिजे. हा, हा. कारण अमृतम हे नपुसकलिंगी आहे, सुधा हे स्त्रीलिंगी आहे असं. हम्म. हम्म. पुढचं सुभाषित. न चोरहार्यम न च राजहार्यम हे झालेलं आहे ना मला वाटतं, की नाही. न नाही नाही. चोरहार्यम न च राजहार्यम झालंय. झालंय. न च भ्रातृराज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम सर्वधन प्रधानम. हो. झालेलं आहे नाही. हा, हो हो, चोर हरू शकत नाही, राजा पळवू शकत नाही. हा, ठीक आहे. मग सोपं. पुढे. हा, पुढचंही झालेलं आहे. पुढचंही झालंय. नारिकेल नारी समाकारा, केलं. हा, सूरज जना हे दुष्यंते अन्ये बदरिका आकारा बही एव मनोहराः. म्हणजे बाकी. त्यात फक्त पहिलं वाक्य वेगळं होतं तिकडे. हम्म, नारिकेल फलाकारा सज्जना संती भूतले असं होतं. हा, हा, बरोबर बरोबर. आणि एक अन्य दुसरं वाक्य तेच अन्य बद्रिका. करा बही सर्व 14व्या मनोहर. पानावर आहे. आपल्या याच पुस्तकात 14व्या पानावर आहे. अच्छा. हा, हं. ठीक आहे. नारिकेलाच्या धड्यात. ओके. हा, 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 बरोबर बरोबर. हा, ठीक आहे. हो. आता पुढचं बघूया. आज खूप कमी जण आलेत ना, मी सोडून 7च जण आहेत. अय्या हो, 7च जण आहेत. हम्म, सुजाता आली? त्यांनी विचारलं होतं. हम्म. लक्ष्मी आली. सुजाता पण नाही. हो, ते मी विचारलं होतं मला. हो हो. ठीक. तर पुढचा श्लोक पण हा सुंदर आहे. म्हणजे काय एक एक कल्पना असतात बघा कवीच्या. हं, हं, हं. सज्जनस्य हृदयं नवनीतं यद् वदन्ति कवयस्तदलीकम् अन्यदेह विलसत् परितापात् सज्जनो द्रवति नो नवनीतम. नवनीत म्हणजे लोणी. नवनीतम म्हणजे लोणी. कोणी याचा अर्थ हे सांगायचा प्रयत्न करेल का? बघा, प्रयत्न करा. बटर बटर हा,
हो, बटर. बटर, बरोबर. पण याचा हम्म. अर्थ कोण सांगेल, प्रयत्न करेल? ठीक आहे. सज्जनस्य हृदय हम्म. नवनीतम. हम्म. हा, बोला बोला. म्हणजे करा प्रयत्न. सज्जनचं हृदय अगदी नवनीत हे बटर हम्म. सारखं असतं. हम्म. हम्म. यद्वदन्ति कवयस्तर दलिकम. हम्म. त्याचा अर्थ असा, यद हा, म्हणजे असे, असे. यत कवयः वदंती, असे जे कोणी कवी म्हणतात, तद अलिकम, हम्म. ते खोट आहे. तद अलिकम, अलिकम म्हणजे खोट, ते खोट आहे. अच्छा. का बरं? तर अन्य देह विलसत परितापात, म्हणजे अन्य देहाला किंवा दुसऱ्यांना परितापात म्हणजे दुसऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून, परितापात म्हणजे पंचमी म्हणजे पासून, सज्जन हा द्रवती, चांगला माणूस जो असतो तो पाघळतो किंवा करुणेने त्याला पाझर फुटतो. पण नवनीतम, पण लोणी वितळतं का? नाही. समजलं? अर्थात ते म्हणजे गमतीदार आहे हे उदाहरण तसं. पण जे सज्जनाचं हृदय म्हणजे हृदय हे लोण्यापेक्षाही मऊ असतं, म्हणजे लोण्यासारखं असतं म्हणणं असेल कोणी, तर ते चुकीचं आहे, खोटं आहे. कारण इतरांचा त्रास बघितला की इतरांच्या त्रासाने सुद्धा सज्जनाचं मन द्रवतं. सज्जन लोक पाघळतात, त्यांना दया येते. पण अं, नवनीतम लोणी काही पाघळत नाही, असं. समजलं? सोपं आहे ना? नाही, गमतीदार आहे म्हणजे तसं असं. हम्म. विदेशेषु धनम विद्या, व्यसनेषु धनम मती, परलोके नाही. धनम, हा झालेला आहे ना? हो हो, परलोके धनम धर्माशीलम सर्वस्य वै धनम. सर्वत्र वै धनम. हम्म. सर्वत्र. हा, तर शील किंवा चारित्र्य जे आहे हे सगळीकडेच धन आहे, असं. हम्म. विदेशात म्हणजे इथं विदेश म्हणजे अनोळखी प्रदेश या अर्थाने, की जिथं आपल्याला हम्म. कोणी ओळखत नाही. तर तिथं धन काय असतं, कारण आपल्याला तो कोणी ओळखत नसतं. आपल्या गावात आपल्या घरात आपल्याला ओळखतील, आपल्याला मान देतील आपल्याला, बाहेर कोण ओळखणार? पण तिथं आपलं धन काय असेल? विद्या. म्हणजे जर माझ्याकडे स्किल असेल तर लोक मला म्हणजे ओळखतील. ते माझं धन आहे. तिथेच व्यसनेश हा चालून जाईल त्याचा उपयोग. हा, व्यसनेषु धनम मती. तर एखाद्या व्यसनामध्ये, व्यसन इथं संकटात, हा, व्यसन म्हणजे संकट, म्हणजे या संकटात येतात तेव्हा बुद्धी हेच धन असते. हम्म. नंतर परलोके धनम धर्म, परलोकात जेव्हा माणूस जेव्हा देह सोडतो तेव्हा तो काय बरोबर घेऊन जातो? तर धर्माने जे धर्माचरणाने जो वागलेला असतो त्याचे संस्कार, धर्माचे संस्कार, धर्मामुळे मिळालेली त्याला वासना आणि धर्माचरणामुळे झालेलं त्याचं कर्माचं प्रारब्ध किंवा, नाही का, ते तो बरोबर घेऊन जातो परलोकात किंवा देह सोडल्यावरती. शीलम सर्वत्र वैध, पण त्याचं जे चारित्र्य असतं ते सगळीकडेच मात्र नावाजलं जातं किंवा त्याची किंमत सगळीकडेच आहे, असं. हम्म. ठीक आहे. तर तर ते पुढे. अर्थाचं जरा दाखवा ना. हा. हम्म. तर इकडे हा. हा. परदेशातली संपत्ती म्हणजे ज्ञान, संकटातली संपत्ती म्हणजे बुद्धी, परलोकातली संपत्ती हाच धर्म नाही, परलोकात धर्म हीच संपत्ती, असं. हम्म. हा. आणि चारित्र्य सगळीकडेच संपत्ती आहे. हा. हम्म. बरोबर. हम्म. संपत्ती, संपत्ती हा शब्द कसा तयार झाला सांगा? हम्म. हम्म. संपत्ती, संपत्ती म्हणजे वेल्थ, नाही का, इंग्लिश मध्ये आपण त्याला वेल्थ म्हणतो. हा. हम्म. वेल्थ ना. वेल्थ. हा, तर सम म्हणजे चांगलं, आपण उपसर्ग हम्म. सम, हा, हम्म. आणि हम्म. पत्ती म्हणजे पडते ती, म्हणजे
कुठेही जी कामी पडते, चांगली कामाला पडते ती, असं. म्हणजे संपत्ती म्हणजे पैसाच नाही. जसं आता मला आठवतं, 87 साली आम्ही हिमालयात ट्रेकिंगला गेलो होतो 40 दिवसांच्या. आणि तेव्हा कोणाकडे पैसे काहीच नव्हते, कोणाकडे भरपूर होते. आणि आणि एकदा गेलो आणि मी 40व्या दिवशी आम्ही परत आलो. पण तेव्हा मग आम्हाला पैशाची, हे पैसा किती क्षुल्लक आहे हे कळलं. म्हणजे बरीच संकट आली, हे झालं ते झालं. आणि मग पैसा काहीच कामाला नाहीये तिथं, नाही का. तुमचं डोकं, तुम्ही कसं ते म्हणजे रस्ते शोधू शकता, म्हणजे तुमचं स्किल, नंतर तुम्ही इतरांशी, तुमच्या मित्रांशी संबंध कसे आहेत, नाही का. किंवा बाकी सगळ्या गोष्टी कामाला येतात. माझ्याकडे जर 500 रुपयाची जरी नोट असली, म्हणजे ऍक्च्युली असे होते आमच्याकडे पैसे, पण त्या पैशाला कोणीच किंमत देत नव्हतं. तर त्यामुळे पैसा म्हणजे संपत्ती नव्हे. पैसा हा एका विशिष्ट, जसं आपण म्हणतो की मी अमेरिकेत जर गेलो तर माझ्या रुपयांच्या नोटांची काही किंमत आहे का तिथं? नाही, नाही का. त्या बाजारात जर मी गेलो नाही का. हो. तर आजच आमचं असं सुभाषित, कोविद वर्गात पण सुभाषित चालू होती, सुभाषित. आणि अशाच अर्थांचं एक सुभाषित होतं. आणि तिथे उषाताई महाजन आहेत ना, त्यांनी एक उदाहरण दिलं. म्हणजे असं, असंच हे होतं की धर्म हेच, धर्मावरतीच होतं, मनुस्मृतीचे श्लोकांवरती. तर त्यामुळे अशी एक गोष्ट आहे की कोणी म्हणाला की श्रीमंत माणूस असतो, खूप पैसा, तो म्हणतो मला वरती घेऊन जायचं, हे सगळं मी केलेलं. मग त्याला साधू एक भेटतो, तो सांगतो, अरे म्हणजे ज्याला करन्सी आपण म्हणतो, जसं तुझा इथला पैसा जसा परदेशात चालणार नाही, तू काय करतोस, ती करन्सी बदलून घेतोस परदेशात जाण्यासाठी. तर तसंच तुला जर परलोकी किंवा मेल्यावर सुद्धा जर करायचं असेल, तर इथे सुद्धा जे कमावलेलं आहेस तू करन्सी, ती करन्सी तू बदलून ते धर्माचरणामध्ये ती बदलून घे. चांगलं वाग, उपकार, परोपकार कर, पुण्य कमव, की जे जे तुला त्या परदेशात किंवा इथे उपयोगी. परलोकात ते, म्हणजे तिकडं ती करन्सी चालते, इकडे ही करन्सी चालते असं. तर त्या अर्थाने परलोकात संपत्ती म्हणजे धर्म हीच संपत्ती आहे असं. संपत्ती आज धर्म नाही, धर्म हीच संपत्ती असं. पुण्यगाठीशी बांधून द्यायला हा, पाहिजे. बरोबर. या अर्थाने तो श्लोक आहे, सुभाषित आहे. संपत्ती. पण संपत्ती म्हणजे हा, ते काय ते? संपत्ती म्हणजे असंच एक जनरल हा, म्हणजे संपत्ती म्हणजे धन नव्हे, धन आणि संपत्तीत नव्हे, फरक आहे. पण ते आता हा, लक्षात म्हणजे हा, तुम्ही कन्वर्ट केली तर होईल ते, पण कन्वर्ट जोपर्यंत करत नाही करन्सी, तोपर्यंत खरंय. तिचा काही उपयोग नाही असं. ठीक आहे. महाजनस्य संसर्ग कस्य नोन्नतिकारकः पद्मपत्र स्थितं वारी धत्ते मुक्ता फलश्रियम्. तर कोणाला येईल अर्थ सांगता येईल याचा? ठीक आहे, मी सांगतो. म्हणजे महाजन, महाजन म्हणजे मोठे लोक, विद्वान लोक किंवा सज्जन लोक. तर तो कोणाच्या न उन्नतिकारक, महाजनस्य संसर्ग कस्य उन्नतिकारक न भवती, कोणाच्या उन्नतीसाठी म्हणजे होणार नाही, उपयोगी होणार नाही. जसं की हा वा हा वारी, वारी म्हणजे पाणी. पद्मपत्र स्थितम, पद्मपत्र म्हणजे काय? कमळाचं पान. जे कमळाचं पान. फुल, हा, त्याच्यावर पाणी राहत नाही. का त्याच्यावर पाणी राहत नाही. त्याच्यावर राहत पाणी नाही राहत असं, राहत नाही असं नाही. म्हणजे कमळाच्या पानावर जेव्हा पाण्याचा थेंब येतो, हा तेव्हा ते मुक्ताफल म्हणजे मोती, ते मोत्यासारखं चमकायला लागतं. हा हा हा, म्हणजे एका क्षुल्लक थेंबाला सुद्धा कमळाच्या हो. कमळाच्या पानाच्या आश्रयाने, म्हणजे सत्संगाने मोत्याचे, म्हणजे तो मोत्याचा आनंद हो. देतो लोकांना, नाही का असं. हम्म. शेवटी मोती काय किंवा रत्न काय, फक्त आनंद देणार म्हणून त्याची किंमत आहे, चमकणार वगैरे. नाही तर तसं ते दगडच आहे, नाही का. पण म्हणजे, तर जो जसं पाण्याचा एक थेंब सुद्धा कमळाच्या पानाच्या आश्रयाला